संसदेमध्ये एखाद्या विषयावर चर्चा सुरू असते, एखादा खासदार भाषण करत असतो, तेव्हा बाकीचे काय करत असतात? राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास ठेवायचा तर ते टाइमपास करत असतात। जेव्हा चेन्नई पुरासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असते, इतर खासदारांची साड्यांसारख्या विषयांवर गप्पा मारत असतो, असं त्या म्हणतायत। नाशिकमध्ये तरुणींसाठी आनंदी उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात महाविद्यालयीन तरुणींशी बोलताना संसदेत चालणाऱ्या गमती जमती त्या सांगत होत्या। त्यावेळी सुळे यांनी संसदेत खासदारांचं किती लक्ष असतं हे देखील सांगून टाकलं। तुम्ही स्वतःच ऐका नेमकं सुप्रिया सुळे काय म्हणतायत। तुम्हाला आहे तो सिंड्रोम, म्हणजे का सिंड्रोम मध्ये मला होतं तसं, तुम्हाला होतं तसं, कोणाचं तरी भाषण चाललं असेल किंवा एखादा वर्ग चालला असेल तर आपण बघतो आणि मग थोडा वेळ ऐकतो आणि इतकं बोर व्हायला लागतं। नंतर विचारतो आता सुट्टीत काय खायचं, या विकेंडला कुठला पिक्चर बघायला जायचं, बाजीराव मस्तानी दीपिका किती चांगली दिसली, म्हणलं रणवीरचं काय झालं असेल पिक्चर मध्ये, असे सगळे विचार येतात। तोपर्यंत बेल वाजते आणि क्लास संपतो। असं तुमचं होतं कधी? माझं पण होतं। तुमचं मला कुठल्या कॉलेजमध्ये घेत नाहीत, पण मी जेव्हा पार्लमेंटमध्ये जाते ना, पहिलं भाषण ऐकते, दुसरं ऐकते, तिसरं ऐकते, चौथ्या भाषणापर्यंत जो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या भाषणात बोलला तेच तो माणूस बोलत असतो। आणि तेच बोलत बोलत नंतर तुम्ही मला विचारलं की काय भाषण केलं, तर मला चौथ्या भाषणानंतर काही सांगता येत नाही काय होतं ते। आम्ही आपली वेळ मारून घेतो, नाहीतर कुठल्या तरी खासदाराशी गप्पा मारत बसतो। आमच्याकडे ते चालतं जे तुमच्या वर्गात चालत नाही। आणि खासदाराशी गप्पा मारत असताना वरून सगळे बघत असतात, टीव्ही बघत असतो। तुमच्यासारख्या लोकांना काय वाटतं, देशाची चर्चा करतायत वाटतं। समजा मी चेन्नईच्या खासदाराशी बोलत असेल तर तुम्ही म्हणणार बापरे, काहीतरी चेन्नईच्या खासदाराच्या एवढा पाऊस झाला तिथे त्याचं काहीतरी मोठी चर्चा करत असतात। असं काही चर्चा आम्ही करत नसतो। तुझी साडी कुठून आणली, माझी कुठून आणली, अशा सगळ्या गप्पा होत असतात। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे सध्या आपल्या बरोबर आहेत। नीलमताई, आपण बघितलं सुप्रिया सुळे यांनी हा पेपर फोडलेला आहे। खरं पाहिलं तर खासदार काय करतात संसदेत बसून, एखादा विषय जर का त्या विषयाची पुनरावृत्ती होत असेल तर आम्ही वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतो असं त्या म्हणतायत। मग ही साडी कुठनं घेतली असेही विषय त्यामध्ये असतात। काय म्हणायचं या सगळ्याला, ही असंवेदनशीलता आहे का? मला असं वाटतं की ज्यांना असं काहीतरी खुशाल चेंडू पद्धतीने खासदारकी आमदारकी मिळत असेल त्या लोकांचं प्रतिनिधित्व सुप्रिया करते का काय, त्यांना सुप्रिया सुळेंनाच खरं तर आश्चर्य वाटतं मला त्यांच्या बोलण्याचं। अनौपचारिक चर्चा खासदार आमदारांच्या होत असतात, परंतु एखादं भाषण बोर झालं की आम्ही हे सगळं करतो हे त्यांनी एक विनोदी पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलाय। पण त्याच्यामध्ये कळत नकळत बाहेरचे जे गंभीर प्रश्न इतर खासदार बोलत आहेत त्या प्रश्नांना काहीच महत्व नाही असं जे अधोरेखित होतंय ते खरोखर मला असं वाटतं की हा काही मुलींच्या समोर आदर्श असू शकत नाही। माझा स्वतःचा अनुभव तर असा आहे की सकाळी अगदी 10 वाजल्यापासून रात्री विधान परिषदेमध्ये असते आणि तिथे जी काही भाषणं चालतात त्या जास्तीत जास्त भाषणं ऐकायची, त्यातले काही महत्वाचे मुद्दे वाटले तर स्वतःच्या लक्षात ठेवायचे आणि बाकीचा अन्य काळ कार्यकर्त्यांना भेटणं आणि याच्यातच आमची दमछाक होत असते। अशा वेळेला एका अर्थाने एका बारामती लोकसभा मतदारसंघातले इतके प्रश्न प्रलंबित असताना सुप्रिया सुळे ह्या अशी चर्चा विनोदानी करतात मुलींच्या समोर, तर ते अनवधानाने बोललेल्या जसं आहेत, पण त्या अनवधानाने त्यांनी वस्तुस्थिती सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न मग का प्रलंबित राहतात। आणि इथे मला असं वाटतं की अनवधानाने बोलण्यामध्ये त्या खरोखर अजित पवारांची बहीण शोभतायत असं म्हणेन मी। नीलमताई, आपल्या सभागृहामध्ये असे काही किस्से होतात का? आमच्याकडे किस्से वगैरे असं होत नाही। आता कारण तुम्हाला माहिती आहे की सभागृहामध्ये आमच्याकडे प्रचंड अनेक वेळेला वादविवाद असतो आणि भाषणं वेगवेगळी चाललेली असतात। त्याच्यामध्ये मी तर स्वतः तुम्हाला सांगितलं की आम्ही ऐकतो। आता समजा संध्याकाळच्या वेळेला कुठे बैठक आहे आणि तिथे कुणी आमदार भेटल्या तर थोडीफार अशी चर्चा होते, परंतु आम्हाला तर विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेतले जे आमदार आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता, हा प्रत्येकाचं ज्याचं त्याचं लक्ष आहे। पण सभागृहामध्ये मी स्वतः बऱ्याचशा वेळेला बाकीची एका बाजूला ऐकत असताना त्या विषयाच्या बद्दल काय उत्तर मिळणार आहे याच्यावर आमचं सरकारच्या भूमिकेमध्ये आम्ही असल्यामुळे त्याच्यावर लक्ष असतं। त्यामुळे किस्से म्हणण्यापेक्षा एखादाच वादविवाद होतो सभागृहामध्ये, काही गोष्टी रेकॉर्डवरच्या काढून टाकाव्या लागतात
काही वेळेला आम्हाला जे थांबवतात, मला एक महिला आमदार म्हणून बोलताना, तर मी सभागृह कसं शांत राहील याच्यासाठी अगदी काही वेळेला खूप म्हणजे सभापतींचं संरक्षण मागते किंवा त्यांना समज देते. हे प्रत्येकाला सभेमध्ये करावं लागतं कारण आपल्याला ते विषय मांडायचे असतात. पण याबद्दल असं चेन्नईच्या पुराबद्दल बोलण्याच्या ऐवजी तिसरंच आम्ही काहीतरी बोलतोय वगैरे असा मला तर अनुभव गेल्या आता 12-13 वर्षात आलेला नाहीये. धन्यवाद नीलमताई, या सविस्तर आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आपण पाहतोय सुप्रिया सुळेंनी ही राज की बात खरं तर सांगितली आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मात्र यामुळे नेमकं काय साध्य होणार आहे किंवा यामुळे कोणता आदर्श या विद्यार्थिनींसमोर जातोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होत असेल, तो विषय पुन्हा एकदा चर्चेला आला तर बोर होतं आणि मग आम्ही दुसऱ्या विषयांवर चर्चा करतो, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. आपण या संदर्भात अधिक चर्चा करत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर आहेत नाशिकहून थेट. मुकुल, आपण पाहतोय सुप्रिया सुळेंनी अनावधानाने का होईना पण ही वस्तुस्थिती सांगितली आहे की नेमकं काय होतं, खासदार नेमके काय चर्चा करतात. एका मोठ्या जबाबदारीने खरं तर या सभागृहात हे खासदार बसलेले असतात, आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न असतात. असं असताना जर एखाद्या विषयाची पुनरावृत्ती होत असेल तर हे खासदार दुसऱ्या विषयावर चर्चा करताना आपसात दिसतात. याला असंवेदनशीलता म्हणावं लागेल. काय नेमकी प्रतिक्रिया आहे? भूषण, मुळात हा जो कार्यक्रम होता आनंदी उत्सव नावाचा हा कार्यक्रम होता. 15 ते 35 या वयोगटातील तरुणींसाठी, मुलींसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र या कार्यक्रमामध्ये मुलींना संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी कसं प्रवृत्त केलं जाईल किंवा छेडछाडी विरोधात कसा त्यांनी सामना करावा असे अनेक विषय झाले. मात्र त्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी गंभीरपणे एक विषय हाताळणी केलेली आहे की ज्यावेळेस चेन्नईमध्ये पूर झालेला होता त्यावेळेस तुम्हाला इथे वाटलं असेल, इथे बसून वाटलं असेल की आम्ही देशाच्या किंवा चेन्नईच्या पुराबाबत चर्चा करतो, मात्र तशी ती चर्चा नसते. आम्ही पण साडींविषयी, एकमेकांच्या साडींविषयी चर्चा करतो. तुझी साडी चांगली की माझी साडी चांगली, एवढंच करून त्या थांबल्या नाहीत. तर त्यांनी असंही सांगितलं की जे पुरुष खासदार आहेत ते कधी कधी आम्हाला टॉन्टिंग करतात. जर तुमची जर संख्या वाढली तर भविष्यामध्ये पार्लमेंटमध्ये इतर विकास कामं किंवा इतर मूलभूत प्रश्नांविषयी चर्चा होण्याच्या ऐवजी चर्चा होईल ती पार्लरची होईल किंवा मेकअप अशा विषयीची चर्चा होईल, असं धक्कादायक विधान त्यांनी केलेलं आहे. खरं तर आपण ज्यावेळेस आपापल्या मतदारसंघातनं एखादा खासदार निवडून देतो तर त्यावेळेस त्याच्यावरची जबाबदारी ही फार मोठी असते. त्याच्याकडे आपण त्याच अपेक्षेने बघतो. मात्र आज या विधानानंतर जे काही लोक असतील, जे मतदार असतील किंवा जे नवमतदार असतील त्यांचा या सर्व खासदारांकडे, या सर्व लोकप्रतिनिधींकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलेल अशी एकंदरीत भावना नाशिकमधून व्यक्त होताना दिसते. मुकुल, या कार्यक्रमाला काही तरुणी उपस्थित होत्या, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सगळ्या सुप्रिया सुळे यांच्या भाषणानंतर या तरुणींनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या? काही तरुणींशी आमचं बोलणं झालं, मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलायला नकार दिला. परंतु सुप्रिया सुळेंची एक जी स्टाईल आहे की मुलींना किंवा जे समोर बसलेले श्रोते आहेत त्यांना आपलंसं करून घेणं, त्यांच्या बोलण्याला टाळ्या मिळत होत्या, हशा पिकत होता, हे सगळं काही होत होतं. मात्र काही मुलींनी याविषयी निश्चितच नाराजी व्यक्त केलेली आहे की आमचा या नेत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मात्र त्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी याविषयी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि हे देखील सांगितलेलं आहे की आमचा दृष्टिकोन भविष्यात बदलू शकतो अशी एक भीती देखील व्यक्त केली जाते. मुकुल, पुन्हा एकदा आपण ही बातमी सांगूयात प्रेक्षकांना. आपण पाहतोय सुप्रिया सुळेंनी नाशिकमधल्या एका कार्यक्रमात बोलताना हे धक्कादायक विधान केलंय. खरं तर हा एक कार्यक्रम होता तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेला. त्यात सुप्रिया सुळेंना बोलवण्यात आलं होतं. त्यांनी सहज बोलता बोलता हे सांगितलं की नेमकं एखाद्या विषयावरती, एखाद्या विषयाची पुनरावृत्ती होत असेल तर आम्हालाही थोडासा कंटाळा येतो, मग आम्ही इतर गोष्टींच्या चर्चा करतो, गप्पा मारतो. मात्र हे सगळं होत असताना एक महत्वाची जबाबदारी आपल्यावरती असते, ही विसरून खासदारांनी चालणार नाही. ती जबाबदारी लक्षात ठेवून खरं तर काम करणं अपेक्षित आहे. मात्र असं जर होत असेल तर यापुढे मतदार नक्की जागरूक होतील अशी आशा आहे. धन्यवाद मुकुल या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.